नमस्कार. आपण पाहत आहात वास्तव न्यूज मराठी. भीषण अपघात. कार आणि दुचाकीच्या धडकेत 3 वारकऱ्यांचा मृत्यू. कीर्तन सोहळा आटोपून दुचाकीने घरी परतणाऱ्या 3 वारकऱ्यावर काळाने घाला घातला असून कार व दुचाकीचा भीषण अपघातात या तिघांचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 10 जानेवारी रोजी पहाटे परभणी जिंतूर महामार्गावरील झरी गावाजवळ घडली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. यामध्ये हबप माऊली दिगंबर कदम वय वर्ष 30, हबप प्रसादराव कदम वय वर्ष 45, दोघेही राहणार बोर्डी तालुका जिंतूर व हबप दत्ता माणिकराव कराळे वय वर्ष 30, राहणार मुडा तालुका जिंतूर अशी मयताची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे तिघेही परभणी तालुक्यातील पिंपळा येथे कीर्तनासाठी गेले होते. कीर्तनाचा कार्यक्रम आटपून रात्री सुमारे 1 वाजता हे दुचाकीने परभणी जिंतूर मार्गे बोर्डीकडे निघाले होते. यावेळीच झरी गावाजवळील लोअर दुधना डाव्या कालव्याजवळ समोरून रॉंग साईडने येणाऱ्या महिंद्रा कारने त्यांच्या दुचाकीला जोरदारच धडक दिली. या अपघातात हे तिघेही गंभीर जखमी झाले होते. यावेळी जखमींना परभणी येथील रुग्णालयामध्ये दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी तपासून तिघांनाही मृत घोषित केले. दरम्यान अपर पोलीस अधीक्षक शिराज गुंजाळ व उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन आपत्ग्रस्त वाहनांची पाहणी केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे जिंतूर तालुक्यासह बोर्डी व परिसरातील गावामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली. दरम्यान दुचाकी असो किंवा 4 चाकी वाहन चालक असो याने रात्री बेरात्रीच्या सुमारास रस्त्यावरून आपले वाहन चालवताना अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे किंवा शक्यतो रात्रीच्या सुमारास वाहनामधून प्रवास जो आहे तो टाळावा. यामुळे अशा घटनांना वेळी जो आहे तो आळा बसेल अशी जी आहेत प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहेत. अशाच वेगवेगळ्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा व शेअर करायलाही विसरू नका.